नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आमदार रोहित पवारांनी दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घेतली भेट. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत चर्चा केल्याची रोहित पवारांनी ट्विट करत दिली माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते XSIO ॲडव्हान्स इंडस्ट्रियल पार्कचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण. या पार्कचं ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात मोठी भूमिका असणार. फडणवीसांचं वक्तव्य. शेतकरी नेत्याचा चप्पल न घालण्याचा प्रण अजूनही कायम. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही. 3 महिन्यांपूर्वी धाराशिवमधील शेतकरी नेते संजय दुधगावकर यांनी केला होता निर्धार. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे माजी खासदार अमर साबळेंच्या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक. अमर साबळेंच्या प्रतिमेला जोडे मारत वंचितचं आंदोलन. साबळेंनी बाबासाहेब आंबेडकरांविरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याचा वंचितचा आरोप. यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. टेक ऑफ करताना हेलिकॉप्टरमधून धूळ निघू लागल्याने तात्काळ लँडिंग. उपमुख्यमंत्री मौर्य सुरक्षित असल्याची माहिती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रोहित शर्माला क्रिकेट खेळण्याचा आवरला नाही मोह. रोहित तरुणांसोबत खेळला क्रिकेट. उल्हासनगरमधील एकतानगर परिसरात अंबरनाथ शिवमंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर 31 घरांवर तोडक कारवाई केल्याचा आरोप. नागरिकांनी रास्ता रोको आणि दगडफेक केल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज. जळगावच्या मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन. राष्ट्रीय महामार्ग 753L महामार्गासाठी जमिनीचा मोबदला न देता ताबा घेतल्याचा आरोप. अधिकची जमीन अतिक्रमण करून घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. भारत गॅस, HP गॅस आणि इंडियन गॅस या कंपन्यांकडून गॅस वितरण करणाऱ्या डीलरसोबत ऑनलाईन तातडीची बैठक. 2 गॅस सिलेंडर वितरणांमध्ये किमान 21 दिवसांचं अंतर ठेवण्यात येणार असल्याची माहिती. सोलापुरात तरुण आणि तरुणीने एकाच दिवशी आत्महत्या केल्याच्या 2 वेगवेगळ्या घटना समोर. घटनामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ. दोघांनी आत्महत्या का केली याचा पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ. तापमानाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावरची वाहतूक घडली. नाशिकमध्ये रिक्षा चालकाने एका प्रवाशाला मोकळ्या जागेत नेत 2 मित्रांच्या सहाय्याने लुटलं. पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत मोबाईल, रोकड, रिक्षा असा 1.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. कोल्हापुरातील एका कॉलेजमधील प्राध्यापकाने 4 ते 5 मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप. पोलिसात प्राध्यापक सौरभ जोशींवर गुन्हा दाखल. मध्य प्रदेशच्या कटनीमध्ये मालगाडीचा भीषण अपघात. अपघातात मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले. रेल्वे वाहतूक खोळंबल्याची माहिती. बंगळुरूमध्ये वॉकिंग मार्गावर कुत्र्याने लघवी केल्याने वरिष्ठ नागरिक आणि नोकऱ्याच्या मालकामध्ये वाद. दोघांकडून एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.